यात इतरही बातम्या. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर आता बीड जिल्हा कारागृहातील महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड जिल्हा कारागृहातील काही महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी असं पत्र कारागृह अधीक्षकांनी संबंधित एजन्सीला दिनांक 22 फेब्रुवारीला पाठवल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे बरॅक क्रमांक 6, 7 आणि 9चे सीसीटीव्ही नादुरुस्त असून त्यातील 9 क्रमांकाच्या बराकमध्ये कराड असल्याची माहिती मिळते. त्यामुळे नेमके हेच सीसीटीव्ही कसे खराब झाले असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबानं सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. मात्र आता सीसीटीव्हीच खराब झाल्याचं समोर येत असल्यानं विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला. मी आधीच सांगितलं होतं, जी काही माहिती आम्हाला मिळालेली आहे ती माहिती खरी आहे. ज्या ज्या पद्धतीने आरोपींना मदत केली गेली, जे कर्मचाऱ्यांनी मदत केली, त्या कर्मचाऱ्यांना कुठंतरी वाचवण्यासाठी हा एक प्रयत्न केला जातो आहे, म्हणून हे पत्र काढलं जातं आहे. हे सीसीटीव्ही बंद नाही तर हे डिलीट केले गेलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हे सीसीटीव्ही डिलीट केलेले गेले आहेत.